यासाठी लागू झालीच पाहिजे। या शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरती पाय। या शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरती पाय। गोरू के सम्मान में गोर सेना मैदान में, गोरू के सम्मान में गोर सेना मैदान में, जवाहरलाल महाराज की जय। अरे काच सेना, गोर सेना, अरे काच सेना, गोर सेना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, यासाठी लागू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, यासाठी लागू झालीच पाहिजे। अरे काच सेना, गोर सेना, संजय भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संजय भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जवाहरलाल महाराज की जय। या अजित पवार शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरती पाय, या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरती पाय, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा। जवाहरलाल महाराज की जय। एकच सेना, गोर सेना, एकच सेना, गोर सेना, या शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, या शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, यासाठी लागू, झालीच पाहिजे, यासाठी लागू। झालीच पाहिजे। संदेश भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संदेश भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं, या शिंदे पवार फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, गोर सेना, एकच सेना, गोर सेना, संदेश भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संदेश भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अरे हमारी मांगे पूरी करो, खाली करो, अरे हमारी मांगे पूरी करो। कुर्सी खाली करो। महाराज की जय। या शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरती या पाय। शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरती पाय। सर्वांना मित्र, या शासनाला गोरसेना पाचोरा तालुक्यातर्फे या शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आज आम्ही केलेलं आहे। समस्त गोरसैनिकांच्या सोबतच आमच्या या VJF प्रवर्गामध्ये येणाऱ्या जवळपास 14 जातींच्या माध्यमातून 14 जातींच्या टोटल संघटना यांचं सर्वांचं नेतृत्व म्हणजे आमचे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभर आज रोजी जोडे मारो आणि पुतळा दहन आंदोलन केलेलं आहे। मित्रहो, ह्या शासनाने ह्या ज्या समाजाच्या आरक्षण आहे, समाजामध्ये विविध प्रकारे आमच्या VJF प्रवर्गामध्ये 14 जाती सोडून 15-20 जाती येत नाही, परंतु येथील काही लोक स्वतःचा सत्तेचा वापर करून, पैशाचा गैरवापर करून ह्या भोळ्या बाबड्या समाजाचा कुठेतरी हक्काचं पोटाचं हिरावून घेतंय, आमच्या हक्काचं, आमच्या मुलाबाळाचं भविष्याचं कुठेतरी आमच्या तोंडातून हिसकून घेतंय। पण हे सरकार याला जबाबदार आहे, कारण सरकार कुठल्याही पद्धतीने ॲक्शन घ्यायला तयार नाही। आमची जी मागणी आहे, SIT चौकशी लागू झाली पाहिजे, विशेष तपासणी या लोकांची झाली पाहिजे। जे लोक VJF प्रवर्गाचे नसताना सुद्धा विविध मार्गाने, स्वतःच्या द्रवाच्या मार्गाने, राजकारणाच्या मार्गाने, विविध पैशाच्या मार्गाने, संघटन बलबुतावरती आज रोजी दरवर्षी 4 ते 5 हजार लोक आमच्या या VJF प्रवर्गामध्ये घुसखोरी करतात। हा शासन आम्हाला कुठेतरी गांभीर्याने घेत नाही। या शासनाला एकच सांगायचं आहे, VJF प्रवर्गाला तुम्ही कमी समजून घेऊ नका। आमचा समाज या महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 कोटी हा समाज या तळागाळात, वाडी वस्तीत, डोंगरदरीमध्ये वसलेला आहे। तुम्हाला भानावर या म्हणून आम्ही आताही वेळोवेळी आंदोलन करतो, निवेदन देतोय, साहेब तुम्ही आता तरी भानावर या, नाहीतर येणाऱ्या काळात तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। जवळपास 100 मतदारसंघांमध्ये आमचा समाज हा निर्णायक, साहेब तुम्हाला ही चेतावणी आम्ही देतो। याच्या पुढे जर तुम्ही आमच्या समस्या समजून घेतल्या नाही तर येणाऱ्या काळात
तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागणार आहे। हा समाज आजही वेगवेगळे कामं करतो, मोलमजुरीचे कामं करतो, रोडाचे कामं करतो, दगड फोडतो, ऊस तोडीला जातो, विविध ठिकाणी कामं करतो। देशाचा जडणघडणीला महत्त्वाचा असणारा समाज आज कुठेतरी कितपत पडला आहे। स्वतःच्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी देश परदेश फिरतोय समाज। परंतु ही सगळी समाज असताना, एवढी व्यवस्था खराब असताना सुद्धा या समाजाला आरक्षण नको, पण जे आरक्षण आहे तेच कुठेतरी अबाधित राहायला पाहिजे। शासनाला वेळोवेळी आम्ही निवेदन दिले, आंदोलन केले, तरी शासन कुठल्या तरी पद्धतीने आमचं समस्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। गेल्या 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावरती आमच्या तत्सम 14 जातीच्या संघटना आणि समाज सोबतच गोरसिकवाडी गोरसेना यांच्या माध्यमातून माननीय गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, जवळपास 5 कोटी विमुक्त जाती असमाजाचे नेते, भारताचे नेते यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रभरातून तिथं समाज कष्टकरी समाज स्वतःच्या भाकरीने त्या नागपूरला हिवाळी अधिवेशनावर पोहोचला। परंतु या सत्ता पिसाळू सरकारने सरकारला एकही मंत्र्यांनी आमचं साधं निवेदन सुद्धा घेतलेलं नाही। हा समाज कुठेतरी तिथं स्वतःच्या आशा घेऊन गेलेला होता, स्वतःच्या समस्या घेऊन गेलेला होता। परंतु या शासन म्हणजेच आता सध्या ते लोकशाही आहे। लोकशाही म्हणजे लोकांचा थाट असला पाहिजे। लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी, ही लोकांमार्फत लोकांची चालणारी ही आपली भारतीय व्यवस्था आहे। ही संविधानिक पद्धतीने आम्ही आंदोलन केलं, पण आमच्या लाखो लोकांच्या तिथं लाखो जनसमुदाय असून सुद्धा या शासनाचा एकही मंत्री आमचं साधं निवेदन सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं नाही। त्यामुळे आज आम्ही या शासनाचा निषेध म्हणून जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात शासनाने जर आमच्या समस्या समजून घेतल्या नाहीत तर शासनाला येणाऱ्या काळात त्याचे परिणाम भोगावे लागतील, एवढंच सांगून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल।